जय मशान कालिका देवी। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और अभी जो मेरे पास जो मेरे प्यारे शिष्य बैठे हुए जिन्होंने मेरे पास से गुरु दीक्षा लेके गए थे और आज 27 मई 2025 को शक्तिपात दीक्षा यानी कि शक्ति ट्रांसफर लेने के लिए मेरे पास आ गए, तो उनका ही अनुभव हम लोग सुनेंगे। कहाँ से है, कैसे, उनका नाम क्या है, वो यहाँ पे वही बयान करेंगे कि क्या हो गया, सच में शक्तिपात हो गई है या नहीं हो गई है। तो पहला इधर से शुरू कर देते हैं, बता दो बेटा। नमस्कार. नमस्कार, जय गुरुदेव. जय माता दी. माझं नाव आदित्य पाटील, कराड, सातारा. आम्ही दोघं जण 27 तारखेला दीक्षा घेऊन गेलोय. कुठल्या 27 तारखेला? किती 27 मार्चला. हाँ, वरना आज 27 तारीख है, हाँ, शक्तिपात है, तो कन्फ्यूज नहीं होना चाहिए लोग. 27 मार्चला दीक्षा घेऊन गेलोय. त्याच्यानंतर 22 दिवस मला कोणतेही अनुभव झाले नाहीत. पण 23व्या दिवशी मी गुरुजींच्याबरोबर फोनवरती बोललो आणि त्याच्यानंतर मला खूप मोठा अनुभव झाला. मी साक्षात देवीचं दर्शन घेतलं, मी तिच्याशी बोललोय. क्या बात आहे. आणि मी तिच्याकडून वचनसुद्धा घेतलंय काय गोष्टींचं. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मित्रांसाठी एक गोष्ट केली, ती गोष्ट तिनं सक्सेस करून दाखवली. माझा शब्द तिनं पाळला आणि तिनं माझ्यासमोर खरं काय ते ओपनली करून सांगितलं. ती स्वतः माझ्याबरोबर बोलून तिनं सांगितलं. माझ्यापासून कमसे कम 500 किलोमीटर अंतरावरती असतानासुद्धा त्या माणसाची वैयक्तिक डिटेल मी सांगितली त्यांना. या सगळ्यात मोठा माझा अनुभव आहे. क्या बात आहे, क्या बात. आणि गुरुजींच्या संपर्कात राहून मला भरपूर काय शिकण्यासारखं भेटतं आणि मी शिकतोय. आज मी दीक्षापात घेतले, त्यामध्ये मी स्वतः अनुभवले. जे मला काय दिसलं ते खूप मोठी गोष्ट आहे. मी गुरुजींना सांगितले, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत. मी सांगू? तो दोस्तों, इनको जब शक्तिपात दीक्षा मैंने दी वो शक्ति स्वयं इनके सामने आके रुक गई है. शक्ति ट्रांसफर इसी को कहते हैं दोस्तों. देखिए, हर एक गुरु की अलग अलग लीला होती है, हर एक गुरु का अलग स्टाइल होता है. कोई किसी तरह से शक्ति ट्रांसफर दे रही है, ये मेरा वैयक्तिक है दोस्तों. मैं इसी तरह से शक्ति ट्रांसफर देता हूँ ना. इनके सामने कुछ भी नहीं है. दिन दहाड़े हमने आज शक्ति ट्रांसफर दी है. तो रात अभी 8 बज गए हैं, तो अभी अनुभव में वीडियो बना रहे हैं दोस्तों. क्या बहुत ढेर सारे अच्छी बात बता दी दोस्तों. जो मैंने एक कहते हैं ना कि गुरु दीक्षा में जो शक्ति मैं फ्री देता हूँ, वो सामने आके इस बच्चे के सामने रुक गई. वचनाधि ले लिया 500 किलोमीटर दूर से. कुछ इनके दोस्त हो, कोई भी हो, उनकी जानकारी चाहिए थी, वो शक्ति ने उसको जानकारी दे दी. और इससे बड़ा क्या चाहिए साधना सिद्धि अघोरी चैनल के ऊपर सबूत दोस्तों. क्योंकि यहाँ पे जो भी बताते हैं सिर्फ और सिर्फ सच्चाई बताई दी जाती है. क्या तो एक शिष्य का तो अनुभव आपने सुन लिया, तो दूसरे शिष्य का भी अनुभव सुन लेंगे. उससे क्या क्या हो गया देखेंगे. तो बता दो बेटा. कोई सर्वात प्रथम गुरूंच्या चरणी आणि दक्षिणकाली मातेच्या चरणी माझा प्रणाम. घेते रहो बेटा. मी आणि हा माझा मित्र ह्याने 27 मार्चला गुरुदीक्षा घेतली होती. त्यानंतर पहिल्या दिवशीपासूनच तसे अनुभव चालू झाले माझे. म्हणजे म्हणायचं म्हणलं तर मला असे वेगवेगळे चेहरे दिसायचे. वेगवेगळे म्हणजे आता ते देवताचे होते का असे दैत्याचे होते मला कळलं नाही, पण रोज दिसायचे मला. ज्यावेळेस बसायचो 12 वाजता त्यावेळेस चालूच व्हायचं ते. 1-2 माळा म्हणल्यानंतर ते दिसायचंच मला. आणि परत परत सांगायचं म्हणलं तर एक दिवशी असंच जपला बसलो होतो. एक माळाचा मंत्र म्हणला की लगेच पैंजणाचा आवाज ऐकू येत होता. भर दुपारी एक संपूर्ण माळा होसतर ते पैंजणाचा आवाज चालूच होता. आणि असे बरेच अजून अनुभव आहेत की पूर्ण माझं 48 दिवस होसतर येत मला गेले. पण काही कामाच्या कारणास्तव मला असं पूर्ण 1.25 लाखाचा जप पूर्ण झालं नाही. ते गुरुजींना मी बोललो, पण अनुभव हे आहेच. 48 दिवसात भरपूर अनुभव आले. देवीचं पण दर्शन मला होईल गुरूंच्या आशीर्वादाने परत. जास्त. आणि
आजच्या दीक्षापाताचं बोललं तर आज जसे गुरुजींनी दीक्षापात दिली त्यावेळेस काहीतरी असे वरून खाली जाते असं काळी आकृती अशी दिसली मला. आणि म्हणजे जी मी शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत होतो ते क्लिअर दिसली. हा ते क्लिअर दिसली. Yes. ते पूर्ण असे जाताना एक हलकीशी असं छाया अशी खाली झाल्यासारखी वाटली मला. आणि ते चेहरे तर दिसत होते कंटिन्यू चालूच होतं. आणि डोकं असं पूर्ण असं एकदम जड झाल्यासारखं काहीतरी भार ठेवला डोक्यावर हे असं जाणवलं मला आज. क्या बात है. मतलब दोस्तों इनको भी महाराष्ट्र के लोग हैं ये क्या? इनको भी अनुभव हो गया, इनके दोस्त को भी अनुभव हो गया है. अगर आपको भी शक्ति ट्रांसफ़र चाहिए तो हर अमावस्या के दिन मैं अभी शक्ति ट्रांसफ़र दे रहा हूँ. तो ये जो मेरा दिया गया नंबर है इसके ऊपर आप संपर्क कर सकते हो और आके मेरे पास से शक्तिपात शक्ति ट्रांसफ़र ले सकते हो. दोस्तों मेरे शिष्यों के लिए अलग सा शुल्क रहेगा और बाहर के जो साधक है उनके लिए अलग सा मेरे पास शुल्क रहने वाला है. दोस्तों तो शुल्क क्या है मुझसे संपर्क कीजिए. अगर इनके जैसा भी आपको पावरफुल तांत्रिक बनना है या शक्तियों को हासिल करना है तो साधना सिद्धि अघोरी चैनल के ऊपर संपर्क कीजिए. दोस्तों तो मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए जय मशान कालिका देवी.